होईल मायक्रोफोनवरती जोडले जातील आमचे साथी समालोचक। धन्यवाद। धन्यवाद राहुल जी चव्हाण। टॉस जिंकला या ठिकाणी जय हनुमान क्रिकेट संघ एरन झाडने आणि प्रथम शतक आणि स्वीकारला। बॅटिंगसाठी आमंत्रित केले श्री गणेश माणकुले टीमला। जाऊया मागच्या दिशेने पुन्हा एकदा सर्व लाडक्या प्रेक्षकांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत। जांताराच्या बदलापूर संघाचे खेळाडू आणि त्यांच्या पाठीराख्यांना विनंती राहील की आपण समोरच्या डगआउट मध्ये जाऊन नक्कीच बसून या स्पर्धेचा आनंद घ्या। महेश जी राणे आपणास विनंती, आपण मंचावरती या, आपलं मनपूर्वक स्वागत। महेश दादा राणे आपणास विनंती, आपण मंचावरती यायचं, आपलं मनपूर्वक स्वागत। जाऊया मागच्या दिशेने आपण पाहतो षटक क्रमांक पहिले चालू झालंय। विश ऑल द बेस्ट, शो द गुड गेम। पंकज बोलेच्या बॅट मधून यावेळेस आणखीन एक चांगला फटका आपण पाहतोय। बॉल चालला बाउंड्री लाईनच्या पलीकडे। यावेळेस धावा मिळतील पूर्णपणे 6। लॉंग गॉनला क्लिअर करणारा हिट्स आउट ऑफ द पार्क। विरोधात आक्रमण करण्यात आलंय। पंकज भोले ज्याच्या नावाने हा संघ ओळखला जातो, आता आपण पाहतोय सलामीला येत असताना एक जबरदस्त 10 धावा धावफलकामध्ये आपण पाहिलं। आणि आता सुरुवातीला पॉपअप प्लेचा पुरेपूर वापर करत असताना पॉपअप पाक बॅटिंग करतोय। यावेळेस आपण पाहतो दिशा दिली आहे, श्री मेहर येत आहेत। अगदी आपण पाहतो वेगळ्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला पंकज भोलेने आणि तोच प्रयत्न अंगलट आलाय। फलंदाज होईल बाद, शॉट स्क्वेअर लेगला आपण पाहतोय। सुंदर झेल टिपली आहे श्री बहेरने आणि ते पहिला धक्का लागला असताना फलंदाज बाद। जगन्नाथ मूर्ती चषक करतई संगाना दिवाना। स्वर्गीय जगन्नाथ मूर्ती थँक्यू। चौकार षटकार आपण पाहिला पंकज भोलेच्या बॅटमधून आणि आता स्वतःवरती निराश होत असताना पंकजने सांगितलं होतं की आम्ही प्रथम बॅटिंग या ठिकाणी आमच्या वाटेला आलेली आहे, चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करू। जर आम्ही टॉस जिंकलो असतो तर आम्ही फिल्डिंग केली असती, परंतु आता सकाळच्या सत्रामध्ये इथे पहिली बॅटिंग करायची आहे आणि पहिली बॅटिंग करत असताना एक चौकार षटकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिला आणि लगेचच ललित भोईरने त्याला इथे डॉमिनेट केलाय। फलंदाज झाला बाद। त्या सन्मान आपण पाहतो या बातचा आनंद घेत असताना आमच्या आमदार चषकाचे आयोजक आणि भारतीय जनता पार्टीचे वॉर्ड अध्यक्ष आदरणीय महेशजी चिंतामण राणे यांचे सहर्ष मनपूर्वक स्वागत। विवेक फुलवरे यांचे आगमन झालं, आपलंही स्वागत आहे। राऊंड विकेट, आखो टप्पाचा बॉल शॉर्ट ऑफ प्लेन पडल्यानंतर आपण पाहतो धीमा गतीने चालला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये। हा देखील चंद्र डॉट आला। ललित भोईर आपण पाहतो एरनचा टीमचा अर्थातच रबाडा या नावाने ओळखला जाणारा हा गोलंदाज आहे। काय जबरदस्त गोलंदाजी राहिली आहे या अगोदरच्या प्रत्येक मॅचेसमध्ये आपण पाहिलं तर सुंदर गोलंदाजी, चांगला खेळ त्यांचा राहिलाय। सुस्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम। या दरम्यान आपण पाहतोय या स्पर्धेचे लाडके शिल्पकार आदरणीय मयूरदादा पिसेकर यांच्या ठिकाणी आगमन होतंय। त्यांच्या कन्येच्या समवेत सम्राज्ञी देखील या ठिकाणी येते। सम्राज्ञीचं देखील या ठिकाणी स्वागत आहे। मोस्ट वेलकम, सुस्वागतम। स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक ही स्पर्धा तुम्ही पाहतात आणि त्या स्पर्धेचे शिल्पकार तुम्हाला सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व आदरणीय मयूरदादा पिसेकर यांचं या ठिकाणी आगमन होत असताना पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय गोलंदाज ललित चांगली गोलंदाजी करतात। 11 धावा धावफलकावरती आहेत अद्यापर्यंत।
चांगला फटका आपण पाहतोय, बॉल चाललाय और पिच बॉलला थारा नाहीये. ज्या पद्धतीने आपण पाहतोय पंकज भोलेने फटका लगावला लॉंग ऑनला, तसाच फटका या ठिकाणी आपण पाहतोय हेमंत मराडेच्या बॅटमधून. इट्स आउट ऑफ द पार्क. आणखीन एक धमाका. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. अगदी आपण पाहिलं तर एरंजाड संघ राहुल जेव्हा जेव्हा उतरतो तेव्हा आपण एरंजाड संघाकडे एक गोलंदाजीचा तोफखाना आहे. अगदी आपण पाहतो प्रत्येक गोलंदाजाचं कौतुक आपण करणार आहोत. मी तर म्हणेन साहिल बोराडे असतील, साहिल भुईर असे नामवंत गोलंदाज आहेत, सनी राणे असतील, मयूर मेहर सारखा एक गोलंदाज आहे जेव्हा मात्र ऐन मोक्याच्या क्षणी त्यालाही वापरण्यात येतो. आणि आता सातत्याने आपण पाहिलं तर ललित भुईर, सनी राणे यांच्यावरती 2 षटकाची जिम्मेदारी असते. एखादं षटक निर्णायक राहिले ना तर मात्र त्या गोलंदाजाला दुसरं षटक देखील संघाच्या वतीनं सातत्याने देताना आपण पाहिलेलं आहे. गोलंदाज आता आपण पाहतोय स्वतः संघ नायक, ज्याच्या खांद्यावरती या संघाची संपूर्ण जबाबदारी आहे. अगदी आपण पाहिलं तर चंद्रकांत मेहर असेल, परंतु त्याच्या खालोखाल आता सनी राणे जो सातत्याने आपण पाहिलं तर नाणेफेकीसाठी येत असतो. ओव्हर द विकेट. इथे लाईन चांगली आहे, फटका देखील अप्रतिम पाहायला मिळाला. ऑनसाईडला पण पाहतो फटका सजवला वाईडिश लॉंग ऑनला, क्षेत्राच्या डीप मध्ये 2चा कॉल झाला आणि ते सहजतेने 2 धावा मिळतील. अमरीश मराडेला माहिती आहे जितकी आक्रमकता त्याच्याकडे ना तितका संयम देखील क्रिकेटमध्ये असणं फार गरजेचं आहे. आणि तोच संयमी खेळ आता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय अमरीश मराडेचा. मी सुरुवातीला सांगितलं प्रेक्षकांची हळूहळू गर्दी आता स्वर्गीय जगन्नाथ क्रीडा संकुलाकडे वाढताना पाहायला मिळेल, कारण सामने तसे अतितटीचे आहेत. आज तुम्हाला अंतिम दिवस पाहायला मिळेल, या स्पर्धेचा निर्णायक दिवस. बॅटची कडा पाठीमागे चाललाय, शॉर्ट थर्डमॅनला ललित भुईर त्या ठिकाणी होते. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि ते एक धाब्यावरती समाधान व्यक्त करावं लागेल. अमरीश मराडे आणि त्याच्या साथीनं हेमंत मराडेला आपण पाहतोय, ज्याच्या बाटमधून ललित भुईरच्या विरोधात शेवटच्या अंतिम बॉलवरती षटकाराला लॉंग ऑनला आणि धावा संख्येला एक वेगळा आकार देण्याचा प्रयत्न होता, जाऊन पोहोचली आहे ती 20 वरती. बॅटची लिडिंग आहे, जिथे आपण पाहतो पॉइंटला क्षेत्रच्या पुढे सरसावलेत अविनाश राणे आणि याच दरम्यान झेल देखील टिपलाय. फलंदाज होईल बाद. या बॅटची प्राइज विकेट हेमंत मराडे. बॅक टू द डगआउट. थँक्यू. अगदी आपण पाहिलं तर मयूर दादा पिसेकर यांच्या ठिकाणी आगमन झालं. त्यांच्या समवेत अनिकेत कुलकर्णी आपले सहर्ष मनपूर्वक स्वागत. आणि आता आमचे वसत गावचे युवा उद्योजक बाबू भुईर यांच्या ठिकाणी आगमन होते. सहर्ष मनपूर्वक स्वागत. महेशजी राणे आपले स्वागत आहे. विवेकजी फुलवरे आपले या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक मनपूर्वक स्वागत. फलंदाजाला बाद अविनाश राणेने झेल टिपला प्रतिमा आपल्याला पाहायला मिळाला. आज संघामध्ये आपण पाहिलं तर एक चांगला स्क्वॉड मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल टीम एरंजाड संघाचा. कदाचित आपण पाहिलं तर किरण मेहरच्या जागी श्री मेहरला मैदानाच्या आतमध्ये बोलवण्यात आलंय. आज तुम्हाला थोडंसं चेंजेस काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न म्हटलं जाताना चंद्र आणि सूर्य यामध्ये थोडंसं साम्य त्यांच्या बळेबरोबर ते मात्र अगदी सातत्याने चमकत असतात. दिवसा आपल्याला सूर्य चमकताना दिसेल, रात्रीच्या अंधारामध्ये आपल्याला चंद्र देखील चमकताना पाहायला मिळतोय. आणि आज मैदानाच्या आतमध्ये कोणता असा खेळाडू आहे तो या जगन्नाथ स्मृती चषकामध्ये चमकणार आहे. इथे कट करण्याचा प्रयत्न बॅकफुटला जाऊन आपण पाहतोय कट लागली, बॉल चालला बाउंड्री. अगदी आपण पाहतोय यष्टिरक्षकाच्या हातामध्ये क्वाड बिहाइंडच्या रूपानं फलंदाजा ठिकाणी होईल बाद. आणखीन एक धक्का श्री गणेश माणकुले टीमला. पाहतो मगाशीचा नक्कीच माफ करा की उल्लेख असा करण्यात आला की हा फटका पॉइंट वरून काढण्याचा प्रयत्न होता बाउंड्री लाईनच्या दिशेने, परंतु तिथे अगदी बॅटला स्पर्श करत बॉल यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावलाय.
स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकाल आमच्या स्पर्धेचे मुख्य शिल्पकार यंग अँड डॅशिंग नेतृत्व आपण पाहतोय. खऱ्या अर्थाने युवकांच्या गळ्यातील ताईत म्हणून ज्यांना संबोधलं जातं ते आमच्या बांधकाम विभाग क्षेत्रातील एक मोठं नाव व्यावसायिक बदलापूरचे नामांकित उद्योजक आदरणीय मयूरदादा पिसेकर आणि या स्पर्धेचे प्रणेते शिल्पकार आपण मुख्य व्यासपीठावरती त्यांना पाहू शकाल. मागच्या दिशेने जाऊ सनी राणेला आणखीन एक विकेट मिळतीये. अगदी आपण पाहतो आता डाबाला खिंडार पाडण्याचं काम गोलंदाज सनी करतायत. फलंदाज होईल बाद. राजगडगे देखील माघारी पडतील. विकेट हॅट्रिक संपादित केली आहे. काय गोलंदाजी करतोय गोलंदाज सनी राणे. जर त्याची गोलंदाजी आवडली असेल ना तर जोरदार टाळा व्हायला हरकत नाहीये. सनी राणेसाठी कमालीची गोलंदाजी आहे. पहिल्या षटकामध्ये टीम मानकिवली परंतु आता दुसऱ्या षटकामध्ये प्रभावशाली गोलंदाजी करत असताना पूर्णपणे या मॅचवरती प्रभाव टाकतोय गोलंदाज सनी राणे. फलंदाज बाद. विकेट हॅट्रिक तुम्ही ॲक्शन रिप्लेमध्ये पाहू शकाल. सनी राणेचा हा पहिला बॉल हेमंत मराठेसाठी होता. अगदी जज करत पॉइंटला जेल टिपण्यात आला. त्यानंतर अगदी कॉट बँडच्या रूपानं कुमार नवले माघारी परतला आणि आता लगेचच यष्ट्या उद्ध्वस्त केले ते राज खडगेच्या. अगदी आपण पाहिलं तर टेनिस क्रिकेट .in या वाहिनीच्या माध्यमातून तुम्हाला प्रिव्हियस षटक विकेट हॅट्रिक या सर्व गोष्टी इथे पाहायला मिळतात. फलंदाज होईल बाद. आणखीन एक विकेटचं पतन. हो यावेळेस आपण पाहतोय सरळ चेंडू अस्टांवरती लागत असताना बेस देखील खाली पडली आहे. ललित मराठेला देखील परतावा लागेल आणि या स्पर्धेमधील सलग लागोपाठचा चौथा विकेट प्रस्थापित करणारा गोलंदाज सनी राणे. व्हॉट अ बॉलिंग परफॉर्मन्स बाय एरनचा टीम. लाखो दिलाची बनले जान, लाखो दिलाची बनले जान, लाखो दिलाची बनले जान. कार्यकारी तुझ्या तासा, कार्यकारी तुझ्या तासा, कधी मागे नाही सरणार, कधी मागे नाही सरणार. थँक्यू. याच गोलंदाजाची चर्चा आपण सातत्याने राहुल करत होतो. मी मगाशी सांगितला उल्लेख केला जेव्हा सामना चालू झाला की गोलंदाजी अगदी आपण पाहिल्यानंतर गोलंदाजीमध्ये तोफखान आहे. अक्षरशः तिखट आणि अक्षरशः भेदक गोलंदाजी म्हणून जय हनुमान क्रिकेट संघ एरज जाड अथर्व 11 या संघाला ओळखलं जात आहे. काय गोलंदाजी ते करतात. अद्यापपर्यंत आपण जर पाहिलं तर धाबा संख्या फलकावरती 20 धाबा आहेत. षटक क्रमांक 2 चा खेळ संपन्न झालाय. आदरणीय सज्जन मस्कर साहेब देखील या मॅचचा आनंद घेत असताना मयूरदादांच्या समवेत आपण पाहतोय. धाबा संख्या फलकावरती 20 हे 10.00 च्या सरासरीने 20 धाबा श्री गणेश माडकुली संघाच्या आपण पाहतोय. परंतु फलंदाज बाद होण्याचा क्रम जर आपण पाहिला ना तर पंकज भोले बाद झाल्यानंतर जणू काही संघाला गळती लागली आहे. नेक्स्ट मॅच मात्रेपाडा वर्सेस वडू नवघर या दोन्ही संघाच्या कॅप्टन्सला विनंती राहील आपण याची रिपोर्टिंग करा. ड्राईव्ह करत असताना बॉल चालला लेफ्ट ड्राईव्ह. यावेळेस डीप मध्ये शतश वेगाने येतात. श्री मेहर चांगले फिल्डिंग करतात. दुसरा धाबेचा कॉल झालाय. फलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये एका बाजूने अमरीश मराठे आणि दुसऱ्या बाजूला प्रशांत भोईर. माणकुली संघाचे देखील भरपूर खोलवरती फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. सुरुवातीला जणू काही 5 फलंदाज जरी बाद झाले परंतु प्रशांत भोईर सारखा फलंदाज देखील मैदानावरती अमरीश मराठे त्याला उत्तम साथ देत असताना आपण पाहतोय. चांगला फटका अभिस्तानिक स्ट्रोक क्षेत्ररक्षक जज करतायत. व्हॉट अ कॅच. फलंदाज होईल बाद. चांगलं जजमेंट पाहायला मिळालं नयन बोराडेचं. आणखीन एक फलंदाज या ठिकाणी माघारी पडतील. अमरीश मराठे बॅक टू द बॅबली. षटक क्रमांक आपण पाहिलं ना तर तिसरं चालू आहे. 22 वरती आता
धक्कादायक बातमी आता कदाचित मानकुली गावामध्ये देखील पसरली असेल, कारण एकंदरीत 6 फलंदाज बाद झालेत. अगदी आपण पाहतो एरनचा टीम काय गोलंदाजी करते. पहिले षटक ललित भोईरचं आपण पाहिलं ते थोडंसं महागडं होतं, 17 धाबा त्यामध्ये आल्या, परंतु आता धाबा संख्येवरती देखील रोख लावण्यात आलाय. सनी राणेने काय इम्प्रेसिव्ह षटक हाताळलं, 4 विकेट त्याने प्रस्थापित केल्या. आणि आता साहिल हा गोलंदाज, खोलवा टप्प्याचा बॉल, चेंडू बॉडीला बदलतो तोपर्यंत एक सिंगल धावाली आहे. आणि या सिंगलच्या मदतीने संघाची धावा संख्या धावफलकामध्ये आपण पाहतोय 23 धावा आहेत. 23. षटक क्रमांक 3चा खेळ चालू आहे. आणि या तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय साहिलला जो अत्यंत सुंदर गोलंदाजी अद्यापपर्यंत त्याची देखील राहिली आहे. पहिल्या बॉलवरती त्याला विकेट मिळाली, त्यानंतर सिंगल आली. राहुल चव्हाण आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये जॉईंट आहेत. इथे लाईन चांगली आहे, पाहावं लागेल. चेंडू पडल्यानंतर थोडंसं वळण घेणारा पाहिला, रिटर्न क्रीजच्या थोडंसं बाहेर आला, पंचांनी ओळखलं. GP पॅनलचे सर्व आपण पाहतो. आज जय पवार सर देखील मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि त्यांच्या साथीनं शेखर हिरगुडे सर यांना तुम्ही पाहतात मुख्य पंचाच्या भूमिकेत. राम पाटोळे असेल, हेमंत शेट्टी सर यांना देखील तुम्ही पाहू शकाल. वाईट बॉल, अवांतर धाव मिळते माडिकुली संघाला. बाटची आतली कडा पाठीमागे चाललाय, चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतो. चंद्रकांत बहेर अष्टरक्षकाच्या भूमिकेत. व्ही रचना तुम्हाला अगदी आपल्याला पाहायला मिळेल. रणझाड संघाची अष्टरक्षक, त्याच्या पाठीमागे शॉट थर्ड मॅन, शॉट फाईन लेग, शॉट पॉइंट, शॉट एक्स्ट्रा कव्हर, अशी 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये आपल्याला जी व्ही रचना पाहायला मिळते. त्याच ठिकाणी शॉट एक्स्ट्रा कव्हरला असेल टिपण्यात आला नयन बोराडेच्या माध्यमातून. गोलंदाज साहिल तयार. फुल टॉस बॉल यावेळेस आपण पाहतोय. दिशा देण्याचा प्रयत्न होता, संपर्क होऊ शकला नाहीये कारण दिशा थोडीशी खराब पाहिली गोलंदाजाची पंचांनी. चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेर निघाला. आणखीन एक खराब चेंडू या षटकातील साहिल या गोलंदाजाचा आपण पाहतोय. धाबा संख्या धावफलकामध्ये एक्स्ट्राच्या रूपानं ऍड होतीये. सुरुवातीला पहिल्या षटकामध्ये 17 धाबा होत्या, असं वाटत होतं की माणिकुली संघ इथून मात्र धाबांचा उच्चांक गाठेल, परंतु तिथे त्यांना थांबवलंय. लाईन पाहावं लागेल. आणखीन एक खराब चेंडू काल आपण पाहिला असेल तेजस ठाकरे या गोलंदाजाच्या वतीनं 16 चेंडू तब्बल वाईटच्या रूपानं पाहायला मिळाले आणि 2 चेंडू नो, अर्थातच 18 बॉल त्या गोलंदाजीमध्ये आपण पाहिले तर खराब टाकण्यात आले. पूर्ण इनिंगमध्ये आपण पाहिलं तर ओमसाई छत्रपती CC कुळगाव याही संघाचं कौतुक नक्कीच आपण करू, कारण खेळ त्यांचा चांगला होता, परंतु अतिरिक्त धावेमुळे कदाचित तो संघ बॅकफुटवरती राहिला. ऑन साईडला आडव्या बॅटने आपण पाहतो ड्राईव्ह करत असताना बॉल चालला डीपला. क्षेत्ररक्षक सज्ज वडू नवघर हा संघ ठिकाणी दाखल होतोय. आपली रिपोर्टिंग ते करतात, स्वागत आहे आपलं. आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळणारा संघ म्हात्रेपाडा याही संघाला विनंती राहील आपण आल्याची नोंद करायची आहे. अल्पेश म्हात्रे, कृष्णा म्हात्रे, मच्छिंद्र म्हात्रे, योगेश म्हात्रे. गोलंदाज सज्जा. इथे चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला, स्लोबर पद्धतीचा होता. देवेंद्र मेडमिनेसाठी शेताचे थोडेसे फंबल, त्याचा पुरेपूर फायदा उचलेल आणि 2 धावा. कदाचित वेळ घेतला मी तर म्हणेन. आपण पाहिलं तर ऋतिक होते त्या ठिकाणी, अर्थातच भुऱ्या याला तुम्ही पाहतात ग्रामीणचा चीता आहे. अगदी आपण पाहतोय सातत्याने सीमारेषेलगत तुम्हाला टीम एरनझाड संघाकडून पाहायला मिळेल. आणि 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. 29 धावा धावफलकामध्ये आपण पाहतोय. प्रथम बॅटिंग करत असताना श्री गणेश माणिकुली संघ 6 विकेटच्या मोबदल्यात ड्रिंक्स ब्रेक मैदानावरती झालेला आहे. खेळाडू बसतील पाणी पीत, तोपर्यंत आपण ऐकूया DJ रॉनीच्या माध्यमातून एक सुवर्ण संगीत. दादाची मयूर दादा प्रतीक दादाची वन जोडी हाय जगास, वन जोडी हाय जगास, वन जोडी हाय जगास. 17 नंबर वाल्याचा, 17 नंबर वाल्याचा नाव गाजतंय महाराष्ट्रात, नाव गाजतंय महाराष्ट्रात, नाव गाजतंय महाराष्ट्रात. नाव फेमस बिल्डिंग बिझनेस मध्ये बदलापूर या शहराला, नाव फेमस बिल्डिंग बिझनेस मध्ये बदलापूर या शहराला. ठाणे जिल्ह्यात हाय बोलबाला मयूर बिसेकर दादा बोलतात त्याला. ठाणे जिल्ह्यात हाय बोलबाला मयूर
थँक्यू सनी भुईर कुठे असाल त्यांना विनंती आपण या प्लीज आपण आपली जागा घ्यायची ऑफिशियल स्कोरर आहेत या संपूर्ण स्पर्धेचा लेखाजोखा हा सनी भुईर अर्थातच कुणाल भुईर यांच्याकडे त्यांना विनंती राहील आपण लगेचच या कॉमेंट बॉक्सशी संपर्क करा जाऊया माझ्या दिशेने बाडकुली संघ जिथे बॅटिंग करते पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये 17 धावा होत्या आणि 2 षटकामध्ये केवळ 12 चेंडूमध्ये 12 धावा या माणिकुली संघासाठी बनवण्यात आलेल्या आहेत अगदी आपण पाहतो थोडंसं बाकफुटलाय परंतु आता या 2 षटकांमध्ये चांगली धाबसंख्या करण्याचा प्रयत्न करावा लागेल तो श्री गणेश माणिकुली संघाला एरंजाट संघ आपण पाहतो बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा सनी राणे येत आहेत ज्याने अप्रतिम षटक हाताळलं अवघ्या आपण पाहिलं तर तीन धाबा देत आपण पाहिलं तर 4 विकेट ज्याने प्रस्थापित केल्या तो गोलंदाज सनी राणे आपण पाहतोय समोरच्या एंडकडून तुम्हाला पाहायला मिळेल षटक क्रमांक 4 मध्ये संघाच्या वतीने 4थं वैयक्तिक दुसरं षटक ओव्हर द विकेटने स्ट्राईक एंडला प्रशांत भुईर पहिला बॉल प्रशांत भुईरसाठी भन्नाट बैग लेग स्टिकला मिस करणारा चेंडू आपण पाहतो यासाठी वाईट बॉल पंच दर्शवतात जय पवार सर जेपी पॅनलचे फाउंडर आहेत जबरदस्त पॅनल म्हणून संपूर्ण महाराष्ट्रभरमध्ये प्रचलित असणारे आमचे पंच आपण पाहतोय धाबा संख्या धावफलकामध्ये अतिरिक्त धाब्याने पुढे सरकते 30 धावा 3-0 लॉस ऑफ 6 विकेट यावेळेस बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न गॅपमधून आपण पाहतो बॉल चालला डीप बॅकवर पॉइंटला शतकच्या पाठीमागे येतात आपण पाहतो बॅकअप चांगलं मिळालंय शेवटच्या क्षणाला चेंडू अडवण्याचा प्रयत्न झाला प्रसाद मात्रेचा आणि अगदी दर्जेदार इथे फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली 3 धावा जरूर मिळतील अगदी किमान 1 धाव वाचवण्याचा प्रयत्न झाला शेवटच्या क्षणाला चेंडूला थांबवलं पॉज दिलं टीमची टोटल पुढे सरकते धावा कशा का होईना परंतु धावा येणं माणकुली संघाला आता गरजेचं आहे माणकुली संघाचे पाठीराखे आपण काल रात्री भरपूर मोठ्या संख्येने पाहिलेत आज देखील पाठीराख्यांची रेलचेल तुम्हाला पाहायला मिळेल प्रतिस्पर्धी संघ जेव्हा साजर काझे 11 शिरगाव होता काय जल्लोष या क्रीडानगरीमध्ये आपण पाहिला कालच्या रात्रीमध्ये ऑनसाइडला लॉंगनला आपण पाहतो बी मध्ये फटका खेळला दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न फेकीत चांगली पाहायला मिळाले आणि एकाच धाब्यावरती इथून मात्र समाधान व्यक्त करावा लागेल आज एरनझाडचे पाठीराखे आणि आज बानिकुलीचे पाठीराखे देखील तितक्याच संख्येने उपस्थित आहेत दोन्ही संघाला आपण पाहतो प्रोत्साहित करण्यासाठी त्यांचं मनोबळ वाढवण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत इथे चांगली लाईन आहे आपण पाहतो प्रतिम बॉल मेरिटनुसार गोलंदाजी करतात सनी राणेची गोलंदाजी आपल्याला अक्षरशः आपण पाहतो तो आगीचे निखारे टाकतोय चंद्रकांत बहेर ज्यांनी त्यांच्या तालमीत घडलेले हे सर्व यंगस्टर खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतात काय जबरदस्त इम्प्रेसिव्ह कामगिरी करतायत मैदानाच्या आतमध्ये ऑन साइडला फटका दर्जेदार आहे पाहावं लागेल टायमिंग प्रॉपर होतंय की नाही परंतु मिस टायमिंग फलंदाज होईल बाद प्रशांत भुईरला देखील मैदान सोडावा लागेल 1 मोर विकेट डाऊन फलंदाज बाद याच दरम्यान आज ज्याचा आवाज आपण खरं तर या क्रीडानगरीवरती ऐकणार आहोत दमदार समालोचक आमचे दीपकजी पाटील सर पळसपे यांचं इथे शुभागमन झाले सर हार्दिक मनपूर्वक स्वागत आपलं बदलापूर नगरीमध्ये मनपूर्वक स्वागत समालोचन क्षेत्रातील एक दिग्गज नाव खऱ्या अर्थाने याच सीझन मध्ये ज्यांना स्वर्गीय रतनबुवा स्मृती चषकामध्ये देखील आपण ऐकलं आणि त्यांचं स्वप्न पूर्ण झालं ते आमचे दीपकजी पाटील साहेब यांसाठी इकडे आगमन झाले सरांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत प्लॅटफॉर्म पलसपे पनवेल रायगड नगरीमधील एक अत्यंत चांगले समालोचक यावेळेस आपण पाहतो बॅकफुटला जाऊन कट केला डीप बॅकवर्डला अलॉंग द कार्पेट बॉल चालला डीप मध्ये प्रसाद मात्रे चांगली फिल्डिंग करतात वॉट अ थ्रो जबरदस्त आपल्याला थ्रोपैकी पाहायला मिळते सनी राणे जो गोलंदाजी करतो त्याला मात्र उत्तम दर्जाची साथ प्रत्येक क्षेत्ररक्षकाची लाभते आणि तिथे मात्र धाबा रोखण्यासाठी इथे सज्ज असेल तो अथर्व 11
मयूरजी मेहर साहेब, निखिलजी मेहर साहेब यांनी पुरस्कृत केलेला संघ आहे जर्मन एरनसाड. खोलवा टप्पाचा बॉल आपण पाहतो, पायावरती होता, इथे मात्र डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि इथे फलंदाज इथून मात्र माघारी पडतील का. DRS डिसिजन रिव्ह्यू सिस्टीम मध्ये आपण जाऊया कंट्रोल रूम मध्ये आणि तिथे आमचे असतील टीव्ही अंपायर हेमंत शेट्टी सर. सॉफ्ट सिग्नल पंच आपण मैदानाच्या आतमधून पोहोचवायचे, त्यानंतर आपल्याला लगेचच कळवता येईल की ते टीव्ही अंपायर जो निर्णय असेल तो तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. याच दरम्यान आज अजून एक नामांकित समालोचक आपले समीरजी सोमने सर मॅम फ्रॉम कर्जत, त्यांचाही शुभागमन झाले. विनंती आपण मंचावरती या, आपलं हार्दिक मनपूर्वक स्वागत. एस इट इज OUT फलंदाज बाद. पंचांना विनंती राहील की तुम्ही सॉफ्ट सिग्नल या अगोदर द्या, नंतर आम्ही तुम्हाला लगेचच टीव्ही अंपायर कडून एक चांगला निर्णय तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचू. दूध का दूध और पाणी का पाणी. अगदी आमचे टीव्ही अंपायर हेमंत शेट्टी सर यांना तुम्ही पाहतायत. ग्रामीण क्रिकेटचा दर्जा उंचावण्यासाठी आपण पाहतोय tenniscricket.in ही वाहिनी काम करते. क्वालिटी विथ क्लॅरिटी. ठाणे जिल्हा ऑफिशियल हेड आमचे गौरव साबंत सर आणि त्यांची संपूर्ण टीम. धावसंख्या धावफलकापती 35 आहे. 8 विकेट्स इथे गमावलेत माणिकुली संघाने. 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. सनी राणेचा कौतुक व्हायला हरकत नाहीये. संघनायक कसा असावा, अगदी त्याच्यावरती काय जिम्मेदारी असते संपूर्ण संघाची, संपूर्ण गावाची आणि संपूर्ण पाठीराख्यांची, आणि तशी गोलंदाजी आता आपल्याला धारदार पाहायला मिळाली आहे ती सनी राणेची. चांगली गोलंदाजी करतात. प्रसाद मात्रे आपण पाहतो शेवटच्या अंतिम स्लॉगरच्या षटकामध्ये आज कर्जतचा आवाज, एक गोड आणि मधाळ आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. समीरजी सोमणे सर ड्राईव्ह करत असताना बॉल चाललाय ऑफसाईडच्या दिशेने आपण पाहतो. मिड ऑफ वरून लॉंग ऑफ कडे, तोपर्यंत श्री मेहर थोडेसे फंबल आपल्याला पाहायला मिळाला, त्याचा पुरेपूर फायदा घेतलाय बॅटिंग करत असताना माणिकुली टीमच्या या फलंदाजाने, आणि 2 धावा सहजतेने ते मिळत असताना गुड रनिंग बिटवीन द विकेट, गुड कॉलिंग ऑल्सो. आणि या 2 धावेच्या मदतीने आपण पाहतो टीमची टोटल स्कोर कार्ड वरती अगदी आपण पाहतो धावा पुस्तकावरती 37 धावा पाहायला मिळतात. 8 विकेट लवकर स्वास्थ्यामध्ये माघारी परतलेत आणि पूर्णपणे या सामन्यामध्ये पकड मजबूत करत असताना पूर्णपणे मी तर म्हणेन धावसंख्येवरती लगाम उडली आहे ती गोलंदाजाने. कंबर कसली आहे, चांगली गोलंदाजी होते. बॉलर्स बॅक ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता स्वतःच्या फॉलोअर मध्ये. प्रसाद मात्रेने हा देखील चेंडू अडवलाय. इथे डॉट बॉलची सांगता होईल. अंतिम स्लॉगरच्या षटकामध्ये धावा इथून मात्र मानकुली संघाला बनवायचे आहेत. किमान 45 ते 50 पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न या मॅच मध्ये होता, परंतु आता 4 चेंडू शिल्लक आहेत. इथून 1-2 मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे. गॅप मधून बॉल चाललाय एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने. व्हाट अ शॉट, स्किलिंग शॉट, टेकिंग गॅप, पुस्तकी फटका आपल्याला पाहायला मिळेल. बॉल सीमा पार, धावा मिळतील 4. नेर मयूर पिसेकर यांचा शुभागमन झाले. त्यांच्या साथीने अनिकेतची कुलकर्णी, आमचे फोटोग्राफर निखिल दादा पिसेकर यांचंही शुभागमन झाले. त्यांच्या साथीने गणेश दादा तरे असतील, सर्व आमची आयोजन कमिटी, रितेश भोपी यांचं इथे शुभागमन झाले. आमच्या अनिकेतजी हरजी यांचं इथे मात्र शुभागमन झाले. रमेशजी भोपी साहेबांचं शुभागमन झाले. हार्दिक मनपूर्वक स्वागत. नक्कीच आपण पाहतोय सर्व आयोजकांची अफाट मेहनत आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस ऑन साईडला फटका चांगला आहे. मोठा फटका खेळण्यासाठी तब्बल 20 चेंडूंची वाढ या ठिकाणी पाहिली गेली ती माणकुली संघाने, आणि 20 चेंडू नंतर आलेला चौकार प्रथमच्या बॅटमधून आपण पाहतोय. जीवाचा जीव लग निरंजन दादा, जीवाचा जीव लग निरंजन दादा, सदा असतो यो जोडीला, सदा असतो यो जोडीला. ओव्हर द विकेटने आपण पाहतोय लाईन चेक केली जाईल. इट इज वाईड बॉल. पंचांचा सिग्नल येतो आणि आता अतिरिक्त धाव इथे धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. संघाची धावत संख्या धावफलकावरती सनी भुईर आम्हाला माहिती देतात. 43 धावा, 8 विकेटच्या मोबदल्यात. सेकंडला ऋतिक गडगेला आपण पाहतोय. ऑन साईडला मोठा फटका खेळायचा. क्षेत्ररक्षक सनी राणे टिपली जाईल. मी तर म्हणे जागेवरती आपल्याला इथे पाहायला मिळाला खेळाडू उभा होता आणि त्याच्या
हातामध्ये आपण पाहतो जो हाताचा पिसारा फुलवलाय त्यामध्ये सामावून घेत असताना फलंदाज श्रुती गडगे बॅक टू द पॅव्हलियन. क्रिकेट संघ माणिकवली प्रेक्षकांची देखील गर्दी हळूहळू वाढताना आपल्याला पाहायला मिळते. सर्वांचं सहर्ष बडपूर्वक स्वागत. दुपारच्या सत्रामध्ये सकाळच्या सत्रामध्ये पहिला मॅच आपण पाहिला ज्यामध्ये जांताराच्या बदलापूर संघाने बाजी मारली आहे. अगदी आपण पाहतो टॉप 10 मधून टॉप 5 मध्ये जाणारा तो पहिला संघ ठरला आणि नक्कीच आता आपल्याला दुसरा संघ मिळेल या मॅच नंतर. तो संघ कोणता असेल माणिकवली की एरंजाड याच्यामध्ये चालू असलेला हा संघर्ष तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहतात. शेवटचा अंतिम बॉल स्ट्रायकिंगला निलेश मराडे आणि शेवटची जोडी आता मैदानामध्ये दाखल झाली आहे. इथे लाईन चांगली शॉर्ट ऑफ प्लेन चेंडू पडल्यानंतर थोडंसं राईज झाला. अगदी मी तर म्हणे संभ्रमात टाकणारा चेंडू होता निलेश मराडेला. हा चेंडू देखील डॉट आला. शेवट घोर केलाय अथर्व 11 जे हनुमान क्रिकेट संघ एरनचा टीमने 43 वरती पोहोचलाय. माणिकवली संघ आणि 44 धावसंख्येचं लक्ष ठेवण्यात आलंय या मॅच मध्ये. येणारी 5 षटक येणारे 30 बॉल विजयासाठी 44 धावांची गरज असेल मॅच मध्ये टीम एरंजर संघाला. आणि आपण नेक्स्ट मॅचचा टॉस करू जिथे 2 संघ सज्ज असतील ग्रामीणचे. एका बाजूला मात्रेपाडा तर दुसऱ्या बाजूला वडू नवघर या 2 टीम मध्ये केला जाईल टॉस. आपण जाऊया लगेचच प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जिथे सज्ज असतील या स्पर्धेला लीड करणारे कॉमेंटेटर आमचे राहुलजी चव्हाण. टॉस आपण करतोय. मी मान्यवरांना विनंती करेल पलक केले बन्न जे बोरे मात्रेपाडा विपक्ष आई देवी वडू नवगर या 2 टीमच्या दरम्यान ही लढत. एका बाजूला श्री मलंगड तर दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहताय भिवंडी तालुक्यातील हा संघ. संजय भाऊ कराळे यांच्या शुभ हस्ते आम्ही टॉस करतोय. टीम श्री गणेश माणकिवली संघ खेळतोय. त्या संघाचे जुने जाणते खेळाडू संजयजी कराळे यांच्या शुभ हस्ते आम्ही करतोय टॉस. मयूर दादा असा कॉल केलाय आणि टॉस जिंकला. इथे टीम आई देवी वडू नवगर संघानं. संजय भाऊला विनंती असेल आपण स्थानापन्न व्हा. टॉस जिंकलाय. सर्वप्रथम निर्णय काय? फिल्डिंग करू. समोर तुम्ही पाहताय गोरंदाईचा तोफखाना असणारा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. खरं तर म्हात्रेपाडा संघ तुमच्या समोर. या संघाच्या अगेन्स्ट आज खेळायचा त्यांचे कित्येक सामने तुम्ही पाहिला असाल. कित्येक वेळा तुमच्या लढती देखील झाला असेल. परंतु आज या मॅचमध्ये त्यांच्या अगेन्स्ट फिल्डिंग करायचं. किती धावांवरती त्यांना रोखण्याचा प्रयत्न आहे? काय नाही सर, आम्ही नॅशनल गेम खेळण्याचा प्रयत्न करू आणि जेवढ्या कमी धावा होतील तेवढ्या कमी धावामध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. खरं तर या स्पर्धेमध्ये नेहमीच तुम्ही सहभाग नोंदवत असतात. मग आमचे दिनेशजी चौगुले आहेत त्यांच्या माध्यमातून तुम्ही इथे खेळत असतात. किती उत्कंठ असते ही स्पर्धा खेळण्यासाठी? सर 365 दिवस उत्कंठ असते सर. आणि या स्पर्धेमध्ये तुम्ही खरं तर भरपूर चांगला क्रिकेट दाखवलात. काय सांगाल या स्पर्धेविषयी आणि पूर्ण स्पर्धेमध्ये खेळताना किती मजा आली? खूप सुंदर आयोजन नियोजन आहे आणि खूप सपोर्टिव्ह आहेत दोन्ही दादा पण. प्रतीक दादा आणि मयूर दादा सगळे सपोर्टिव्ह आहेत, सपोर्ट करतात. मी प्लीज सर्वांना विनंती करतो की जरा त्यांना पण सपोर्ट करा. थँक्यू सो मच. आपल्यासोबत कृष्णा आहेत. कृष्णा खरं तर टॉस गमावला आहे. टॉस महत्त्वाचा होता. हो नक्कीच आम्ही फिल्डिंग केली असते. खरं तर टायगर संघाच्या अगेन्स्ट शेवटच्या बॉलवरती मारलेला षटकार अल्पेश म्हात्रेचा. सामना अगदी आपण पाहिला गमावला होता परंतु शेवटच्या क्षणाला तोंडातून घास खेचून आणला. या स्पर्धेमध्ये तुम्ही देखील दरवर्षी खेळता. मागील वर्षी पॅनल्टीच्या माध्यमातून तुम्ही इथे परास्त झाले होते परंतु यावर्षी वेळेवरती आला. तुमचा आम्ही इथे मात्र आभार व्यक्त करू. काय सांगशील या पूर्ण स्पर्धेबद्दल? भरपूर चांगला खेळ तुम्ही दाखवला या स्पर्धेमध्ये. खरं तर तुम्ही असं काय आकर्षण पाहता की तुम्ही ही स्पर्धा खेळण्यासाठी दरवर्षी इथे हजर असता? नक्कीच आम्ही दरवर्षी स्पर्धा खेळतो परंतु मी अशा काही मोजक्या टुर्नामेंट असतात ज्या टुर्नामेंटची माणसाला ओढ असते प्रत्येक संघाला की टुर्नामेंट आम्हाला खेळायला भेटावा. त्याच टुर्नामेंटमधली एक टुर्नामेंट आहे आणि खूप छान आयोजन नियोजन आणि ग्राउंड बघितलं तर आपल्या बदलापूर तसंच भिवंडी मलंगडमध्ये असं फर्स्ट ग्राउंड आहे की असं एकदम ग्रासी ग्राउंड आहे. म्हात्रेपाडा संघ जेव्हा जेव्हा खेळतो, बदलापूर असेल, वांगणी असेल, कर्जत असेल, या भागामध्ये जेव्हा जेव्हा संघ खेळतो त्यावेळेस सांगायची गरज नाही आहे. एकच पलक 11 जय बोले म्हात्रेपाडा एरंजर गावचे बाळू बोराडे त्यांच्याविषयी काय नक्कीच 2 शब्द तुम्ही म्हणाल? नक्कीच आम्ही जेव्हा बदलापूर विभागात खेळतो नक्कीच पलक 11च्याच नावाने खेळतो. बाळूदादाच आमच्या संघाला पॅक करतो, त्याचा आभारी आहे आम्ही.
थँक्यू सो मच. दोन्ही टीमला आम्ही शुभेच्छा देऊ आणि टॉस बॉक्स मधून अशी न्यूज येते. टॉस जिंकल्या टीम आईदेवी वडुनगर संघानं निर्णय घेतला क्षेत्ररक्षण करण्याचा. इन्व्हाइट केलं पुन्हा एकदा बॅटिंग करण्यासाठी टीम जय बोले म्हात्रेपाडा संघाला. तोपर्यंत आपण वळूयात खरं तर आपल्या मुख्य व्यासपीठावरती काही शुभ सन्मान. बाबू भोईर यांना विनंती करतो आपण आपला शुभ सन्मान आम्ही या मंचावरती करतोय. बाबू भोईर यांना विनंती करतो आपण आपला शुभ सन्मान आम्ही या मंचावरती करतोय. खेळाडू सारे मैदानानं खेळती जिद्दीनं. फक्त एक मिनिट डीजे मास्तर तुम्हाला मी थांबवतो. तदनंतर मनोहरजी वजे वारुली गाव आपण आपला शुभ सन्मान या मंचावरती करण्यात येईल. मी मनोहरजी वजे यांना विनंती करतो आपण या आपला शुभ सन्मान आम्ही या स्पर्धेच्या वतीने करतोय. आमचे मयूरदादा पिसेकर यांच्या माध्यमातून तुमचा हा शाही सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करण्यात येईल. समीरजी सोमणे सर जोडले गेलेत. दीपकजी पाटील सर पळसपे ते देखील या स्पर्धेमध्ये जोडले गेलेत. तुमचंही बदलापूर नगरीमध्ये हार्दिक मनपूर्वक स्वागत. तदनंतर संजयजी कराळे साहेब आपणास विनंती आपण या आपला शुभ सन्मान आम्ही या मुख्य व्यासपीठावरती करतो. मी विनंती करेल मयूरजी पेसेकर साहेब आपल्या शुभ हस्ते आपण संजयजी कराळे साहेबांचा यथोचित मान सन्मान करायचा. ऋषिकेशजी पाटील साहेब जे आपले भाऊजी आहेत ते देखील या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्यांचं आपण करूया या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक मनपूर्वक स्वागत. तदनंतर मी विनंती करेल अमरजी वजे साहेब आपण आपला शुभ सन्मान आम्ही या मुख्य व्यासपीठावरती करतो. अमरजी वजे आपल्यास विनंती आपण आपला शुभ सन्मान आम्ही या मुख्य व्यासपीठावरती करतो. तदनंतर महेशजी चिंतामण राणे आपल्यास विनंती आपण आपला शुभ सन्मान या मंचावरती करण्यात येईल. यस महेशजी राणे साहेबांचा शुभ सन्मान झालाय. जाऊया मॅच दिशेने जिथे मात्र एक मोठा सामना तुम्ही पाहता. श्री गणेश क्रिकेट संघ मानकिवली बनाम तुम्ही पाहताय. अथर्व इलेव्हन जर्मन एरंजाड या दोन टीमच्या दरम्यान ही लढाई तुम्हाला पाहायला मिळेल. एक मोठा सामना प्रेक्षकाच्या भेटीस आलाय. कोणी कुठे जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक 2024 पर्व. धन्यवाद. स्वागतम सुस्वागतम सहर्ष स्वागतम. जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं हार्दिक असं स्वागत आहे. मयूर ग्रुप बदलापूर परिसर आयोजित स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक सर्वात मोठी स्पर्धा आपण एन्जॉय करता आणि आज या स्पर्धेचा अंतिम दिवस आहे. आज तुम्हाला मेगा फायनल पाहायला मिळेल आणि त्याचमुळे सगळ्यांचं लक्ष टेनिस क्रिकेट विश्वाचं लक्ष मात्र या संपूर्ण स्पर्धेकडे लागलंय. सामना सुरू आहे. एका बाजूला जर्मन एरंजाड आणि त्यांच्या विरोधामध्ये श्री गणेश माणकिवली संघानं पहिल्यांदा फलंदाजी करत असताना धावा उभारल्या 43-44 लक्ष आहे. 44 लक्षांना सामोरं जातो या ठिकाणी एरंजाड संघ. लॉंग ऑफकडे सिंगल येत असताना सलामीची जोडी आपण पाहतो. एका बाजूला मयूर मेहेर आणि त्याच्या साथीला चंद्रकांत मेहेर ही दोन फलंदाज यावेळेस मात्र सलामीवीरांच्या भूमिकेमध्ये. तर गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय राज गडगेला धावा डिफेंड करायच्या आहेत. त्या माणकिवली संघाला मेहनत घ्यावी लागेल या मॅचमध्ये. राऊंड स्टम्प्सनं आडवा पॅट ऑन साईडला स्क्वेअर ऑफ द विकेट. व्हॉट अ शॉट. अप्रतिम फटका पाहायला मिळतोय. स्क्वेअर लाईक बाउंड्री लाईनच्या दिशेनं चेंडू सीमा पार चौकार. चांगला फटका मात्र पाहायला मिळाला तो मयूरच्या बॅटमधून. चौकार. स्पर्धेचे आयोजक मयूरजी पिसेकर, त्याचप्रमाणे प्रतीकजी पिसेकर, बदलापूरचे युवा उद्योजक. परंतु काय स्पर्धा मात्र रंगवले. संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्व मात्र या स्पर्धेकडे पाहते. आजच्या दिवसभरामध्ये नक्कीच मोठ्या संख्येनं ही स्पर्धा मात्र पाहिली जाईल. इकडे पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्यात त्या बिनबाद 7 धावा. मयूर घेतोय 6 धावांवर. चंदू एकच चेंडू त्याला मिळालाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 7 धावा 44 धावा करायच्या त्या मॅचमध्ये. थोडी मेहनत घ्यावी लागेल कारण मोठी स्पर्धा आपण खेळतोय. त्यामुळे शेवटपर्यंत अनेक सामने मात्र अगदी शेवटच्या बॉलपर्यंत रंगणारे आपण पाहिले आणि त्याचमुळे इकडे प्रत्येक जण मात्र जिंकायचाच याच हेतून मात्र मैदानामध्ये खेळ करताना आपल्याला पाहायला मिळते. प्रामाणिकपणे मेहनत घेतली सगळ्याच संघानं, प्रत्येक खेळाडूनं आणि तीच मेहनत आज मात्र पाहूया कोण मात्र वर्चस्व गाजवेल या स्पर्धेवर आणि त्याकडे सुद्धा लक्ष लागले सगळ्यांचं.
7 धाबा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पॉवर प्लेचं षटक समाप्त झालंय. दुसरं षटक गोलंदाजी मार्कवर यावेळेस मात्र गोलंदाजीच्या भूमिकेमधून येतोय. हेमंत मराडे. कोळगाव बदलापूर नगर परिषदेचे माजी नगरसेवक तथा बांधकाम सभापती मंगेची विनायक धुळे साहेब आणि निशारजी शेख साहेब जे बदलापूर पोलीस आहेत त्यांच्या माध्यमातून पूर्ण आयोजन कमिटीला मयूरदादा पिसेकर यांना शुभेच्छा आलेत आणि टीम मानकिवली संघाला शुभेच्छा आलेत. त्यांचंही मनपूर्वक स्वागत. हेमंत येतोय गोलंदाजीसाठी. पहिलं षटक आपण पाहिलं चांगलं राहिलं राज गडगेचं. 7च धाबा त्यानं आपल्या षटकामध्ये खर्च केला. दुसऱ्या षटकाला सुरुवात. पहिलाच बॉल कट केला. यावेळेस मात्र गलीमध्ये फिल्डरला बीट केलाय आणि बॉल मात्र चाललाय थर्ड मॅन बॉडीलाईनच्या दिशेनं. थोडासा स्लो झाला होता या ठिकाणी. जास्त गवत आहे, ग्रास आहे, त्यामुळे आपण पाहिलं. तदनंतर मात्र थोडासा चेंडू हळूवारपणे आणि त्याचा फायदा मात्र झाला. क्षेत्ररक्षक पोहोचले तोपर्यंत मात्र 2 धाबा पूर्ण होत असताना दुहेरी धाबांचं योगदान. मयूर हळूहळू मात्र इनिंग डेव्हलप करत असताना सुंदर खेळतोय. सध्याच्या घडीला 44 धाबांचं लक्ष या मॅचमध्ये आहे आणि लक्षाचा पाठलाग करत असताना मात्र अतिशय चांगलं क्रिकेट. ओव्हर द विकेट. नेक्स्ट बॉल कट करण्याचा प्रयत्न. आउटसाइड ऑफ स्टंप. यावेळेस मात्र पंच इशारा करत असताना इट्स अ वाईट बॉल कॉल. एक अतिरिक्त रन. एक्स्ट्राज मध्ये बढोतरी. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. दुहेरी आकड्यामध्ये 10 ऑन द बोर्ड. अथर्व 11. शर्मान एरनजाड असंघ मात्र करतोय फलंदाजी. इकडून मात्र काही झालं तरी जिंकायचंच या इराद्यानं आता मात्र मैदानामध्ये खेळ सुरू आहे. तो एरनजाड आणि त्याचप्रमाणे माणकिवली या दोनही संघांचा. माणकिवली संघ म्हटला की खरं तर पाहायला गेलं तर या मैदानाच्या बाहेर ओळख जी आहे ती या विभागामधील एक अप्रतिम नामवंत समालोचक राहुलजी चव्हाण यांच्या गावचा संघ आणि स्पर्धा संपूर्ण लीड करतात. खरं तर त्यांचा आवाज मात्र सातत्यानं गेले संपूर्ण दिवसामध्ये आपल्याला ऐकायला मिळतोय. से ओमकार शेट्टे सर वाकणे यांचे या ठिकाणी स्वागत झालं आणि तेही एका सुंदर अशा षटकारानं आणि चौकारानं मयूरच्या बॅटमधून निघालेल्या या चौकारानं पहा अगदी समोर स्ट्रेट ड्राईव्ह फटका पाहायला मिळाला आणि या 4 धाब्यानं टीमची टोटल मात्र पुढे सरकत असताना दुसऱ्या षटकामध्ये थोडंसं अटॅकिंग क्रिकेटला सुरुवात करण्यात आले. कारण पहिल्यापासून प्रेशर घ्यायचं नाही आहे. पॉवर प्लेच्या 2 षटकांमध्ये जर चांगल्या धावा प्राप्त झाल्या तर नंतरचं टेन्शन मात्र दूर जाईल एरंजाड संघाचं आणि याच इराद्यानं मात्र मैदानामध्ये सलामीवीरांचा सुरू असलेला खेळ कट केला. यावेळेस मात्र स्क्वेअर कटचा अप्रतिम फटका. बॉलला पाठवला आणि बॅकवर्ड पॉइंट बाउंड्रीच्या दिशेनं 4 धाबांकरता कॉपी बुक स्टाईल मध्ये येतोय एक दर्जेदार चौकार. मैदानाला खेळत जितीनं खेळाडू सारे मैदानानं खेळत जितीन. ब्रँड बनलाय चषक आपला हाय क्वालिटी A1. ब्रँड बनलाय चषक आपला हाय क्वालिटी A1. बॅकफुटला गेला, जागा बनवली आणि सुंदर स्कोअर कट पाहायला मिळाला. काय दर्जेदार बॅटिंग करतोय मयूर. सलामीला येत असताना 8 बॉलमध्ये 16 धावांचं योगदान मात्र त्यानं दिलंय. आत्तापर्यंत धावफलकावर धावा लागल्या. त्या अथर्व 11 पुरस्कृत जन्मान एरनजाड या संघाच्या 18 धावा. दमदार सुरुवात करण्यात आले. एकही गडी गमावलेली नाहीये ही जमेची बाब आहे. एरनजाड संघाच्या दृष्टिकोनातून हेमंतला थोडी मेहनत घ्यावी लागेल या मॅचमध्ये. या बेचा हा चेंडू अगदी ऑफस्टम्पच्या बाहेर होता. पंच तेच इशारा करत असताना व्हाईट बॉलचा थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न केला परंतु या प्रयत्नामध्ये मात्र दिशाहीन करून बसला हा चेंडू तो हेमंत. आणखीन एक धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 19 धावा धाव फलकावर. हेमंत मराडे गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतात. राऊंड स्टंप्सना टॉप एज लागले. बॉल हवेमध्ये शॉर्ट फाईन गेला. जेल टिपलाय. फर्स्ट विकेट डाऊन. देवेंद्रनं टिपलाय जेल. ब्रेक थ्रू मात्र मिळालाय. इकडे मात्र पहिला धक्का लागलाय एरनजाड संघाला. 19 या धाबसंख्येवर फलंदाज मयूर. ती विकेट मात्र दिले हेमंतनं.
इकडून मात्र कमबॅक करावा लागेल तो श्री गणेश माणकिवली या संघाला. सलामीची जोडी फोडली जाते हे फार आवश्यक होतं, कारण ज्या पद्धतीनं मात्र दोनही सलामीवीरांनी सलामी दिले, सुंदर कामगिरी करत होते. 19 या धावसंख्येवर ही जोडी मात्र फोडण्यात आली. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जात असताना प्रसाद मात्रे इन ॲट नंबर 3 मैदानामध्ये दाखल झालाय. दुसरं षटक सुरू आहे. आतापर्यंत हेमंतचं 2 चौकार आपल्याला पाहायला मिळाले. या ओव्हरमध्ये राऊंड स्नप्सनं मात्र त्याला विकेट मिळाले. हलक्या हातानं यावेळेस मात्र कबसला ढकलून काढला हा चेंडू. सिंगलनं स्ट्राईक रोटेट करत असताना सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळालं. अगदी पहिला चेंडू फेस करत होता तो प्रसाद आणि त्यानं सिंगल घेतले. स्ट्राईकेटला चेंडू पाहायला मिळतील बऱ्याच अवधीनंतर. खरं तर एकच चेंडू आत्तापर्यंत मिळाला आणि सिंगल घेतली होती. संपूर्णपणे मोर्चा सांभाळला होता या इनिंगमध्ये मयूर यांनी. आणि इकडे चंदू सलामीला आलेले फलंदाज आहेत. परंतु पाहूया हेमंत चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करतात. आता यावेळेस चेंडू थोडीशी उसळी दिली होती. शॉट ऑफ लेंथ होता. टप्पा पडल्यानंतर बाहेर निघाला चेंडू आणि पंच व्हाईट बॉलचा इशारा करतात. एक अतिरिक्त रन. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर कार्डवर 21-21 जावा धावफलकावर. सुंदर असं क्रीडांगण आपल्याला पाहायला मिळते. जगन्नाथ क्रीडा संकुल. आणि 2 फेब्रुवारीला सुरू झालेला खरं तर हा प्रवास आज थांबणार आहे. कट करण्याचा प्रयत्न जागेवरून थोडासा फुटवर्कचा अभाव मात्र जाणवला आणि बॉल मात्र सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धाबा लागल्यात त्या एरंजाड संघाच्या. 1 गडी बाद 21 धावा. येणारे 18 बॉल 23 धावांची आवश्यकता. मयूर ग्रुपच्या वतीनं खेळाडू खेळती जोशान, खेळाडू खेळती जोशान, खेळाडू खेळती जोशान. प्रेक्षक सारे खेळ बघाया येते मैदानानं, प्रेक्षक सारे खेळ बघाया येती मैदानानं. ब्रँड बनलाय चषक आपला हाय क्वालिटी एवन, ब्रँड बनलाय चषक आपला हाय क्वालिटी एवन. स्वर्गीय जगन्नाथ चषक आपला क्वालिटी एवन. स्वर्गीय जगन्नाथ आज आपल्याला सुपर 10 हे संघ पाहायला मिळतात, जे सर्वोत्कृष्ट कामगिरी केलेले 10 संघ आणि त्यांचा खेळ पाहायला मिळत आहे. पहिली मॅच आपण पाहिली तर ती जाणता राजा बदलापूर गावानं मात्र जिंकली होती. श्री गणेश दहिवली संघाला त्यांनी नमवलं. परंतु आजचं वैशिष्ट्य म्हणजे आज रिकाम्या हातानं कोणीही जाणार नाही आहे. सगळ्याही 10ही संघांना खरं तर या ठिकाणी पारितोषिक मिळणार आहे आणि फार क्वचित तुम्हाला पाहायला मिळते. मी तर म्हणेन पहिल्यांदाच खरं तर 10 संघांना एखाद्या स्पर्धेमध्ये पारितोषिक देणं हे स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषकामध्येच तुम्हाला पाहायला मिळेल. जाऊया पुन्हा एकदा मॅचकडे. राज येतोय यावेळेस मात्र टाइम केले चांगला. स्कोअर लाईकच्या वरतून धाडलाय बॉल. जाईल सीमारेषा पार. स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक स्टँडच्या वरून 6 धावांकरता षटकार. स्कोअर लेगला आपण पाहतोय अगदी इझिली हा षटकार मात्र खेचलाय तो प्रसादनं. प्रसादसाठी हा बॉल आउटसाइड ऑफ स्टंप. अपील पाहायला मिळते. लाऊड अपील फ्रॉम ऑल प्लेयर्स. इकडे जोरदार अपील पाहायला मिळते आणि पंच आता थोडेसे एकमेकांशी चर्चा करत असताना बऱ्याच वेळेला फार चांगले आहे. बऱ्याच वेळेला कधी कधी साऊंड्स ऐकायला येत नाही. परंतु इकडे पाहूया स्कोअर लेग अंपायर सुद्धा पुढे आलेत आणि दोघांमध्ये चर्चा होत असताना परंतु खेळाडू शुअर आहेत. थोडेसे क्षेत्ररक्षक आपण पाहिले तर थोडेसे जास्त आश्वस्त वाटत होते. परंतु पाहूया एक्झॅक्टली काय घडले मैदानामध्ये. आणि फलंदाज बाद आहे. इकडे मात्र आणखीन एक विकेट जाते. अथर्व 11 एरंजाड संघाला लागलाय हा दुसरा हादरा. प्रसाद मात्रेची खेळी आता मात्र आले संपुष्टात. 27 या धावसंख्येवर 2 हादरे मात्र मिळाले ते एरंजाड टीमला.
विकेटचं झालंय पतन. यावेळेस मात्र फलंदाज बाद झालाय. 2 गडी गमावले. ते अथर्व 11 जर्मन एरनजाड या संघानं. धावफलकावर 27 धावा आहेत. 16 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 17 धावांची गरज आहे. जास्त मोठं टार्गेट नाहीये. बॉल टू बॉल इक्वेशन जवळजवळ सुरू आहे. त्यामुळे सिंगल डबल्सनं सुद्धा इकडे जिंकता येण्यासारखा एरनजाड टीमला सुपर 5 मध्ये दाखल होण्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ही लढत सुरू आहे एरनजाड आणि माणकिवली या 2 संघांमध्ये. क्रॉस पॅटेट यावेळेस मात्र स्क्वेअर लेगला चेंडू धाडलाय. क्षेत्ररक्षक मिड विकेटचा वेगानं त्या ठिकाणी आलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न पहिल्यांदा करायचा की नाही या द्विधा मनस्थितीमध्ये इकडे पाहावं लागेल. रेफर करण्यात आले. तिसऱ्या पंचांची मदत मात्र या निर्णयासाठी घेण्यात आले आणि सॉफ्ट सिग्नल सुद्धा त्या ठिकाणी येतोय अंपायरचा. पाहूया टेनिस क्रिकेट डॉटिंगच्या माध्यमातून मात्र हा निर्णय कंट्रोल रूम मधून तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. परंतु इकडे कदाचित ट्रबलमध्ये दिसतोय सध्याच्या घडीला फलंदाज आणि असं असेल तर या मॅचमध्ये मात्र थोडीशी कंबर कसण्यामध्ये यश प्राप्त केले ते माणकिवली संघानं. पाहूया एक्झॅक्टली डिसिजन काय येतोय. परंतु कदाचित बऱ्याच वेळेला फलंदाजांना डिसिजन पहिला माहीत असतो आणि विकेटचं पतन. तिसरा धक्का मात्र या ठिकाणी लागलाय तो अथर्व 11 एरनजाड या टीमला. पहा बराच शॉट राहिला होता. अविनाश बराच शॉट राहिला होता आपण पाहिला तर बॉम्बिंग क्रीज पासून आणि इट्स आउट कॉल. तर रनआउटच्या स्वरूपामध्ये इकडे थोडंसं कमबॅक करतोय तो श्री गणेश माणकिवली हा संघ. करावंच लागेल. मोठी स्पर्धा खेळत आहे आणि सगळ्यांचं लक्ष आहे सुपर 5 पर्यंत पोहोचायचं. इकडून मात्र पुढे जायचं. प्रथम पारितोषिक 2,11,111, द्वितीय 1,11,111, तृतीय आणि चतुर्थ 55,555, परंतु पाचवं 44,444 आणि त्यानंतर 6 ते 10 सगळी पारितोषिकं जी आहेत 30,111. त्यामुळे नक्कीच इकडे मॅच जिंकली तर थोडा तरी बक्षिसामध्ये सुद्धा वाढ होण्यासारखी आहे. मैदानाच्या आतमध्ये कॅप्टन दाखल झालाय कर्णधार सनी राणे. हलक्या हाताने यावेळेस मात्र स्टीअर करण्याचा प्रयत्न होता. एज लागल्यानंतर बॉल पाठीमागे शॉट तडमानकडे सिंगल त्या ठिकाणी मिळते. एकेरी धाबेच्या बरोबरीनं टीमची टोटल मात्र पुढे सरकेल. 29 धावा धावफलकावर. धावा धावफलकावर. 3 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये 14 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि अजूनही 15 धावांची गरज आहे. इकडे पाहावं लागेल. इकडे थोडासा मंकडिंगचा प्रकार मात्र झालाय गोलंदाज राजकडून. परंतु पहा फलंदाज कॅप्टन सनी त्या ठिकाणी आहेत नॉन स्ट्राईक एंडला आणि तो बॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित आहे. 19 वर्षामध्ये अवघ्या खरं तर संघाचं नेतृत्व तो करतोय. अगदी कमी वयामध्ये यशाची उंच शिखरं गाठलीत या खेळाडूंना. वेस्ट टायमिंग झाला होता. हा फटका पाठीमागे चाललाय. रन मिळेल त्या ठिकाणी 1 चंदू यांना. एकेरी धावेच्या बरोबरीनं टीमची टोटल मात्र पुढे सरकेल. स्कोर कार्डवर लागल्यात आता मात्र 30 धावा 30 रन्स. थोडा संघर्ष करावा लागतोय. तर दुसऱ्या ओव्हरमध्ये ज्या पद्धतीने मोठे फटके आले होते आणि सुरुवातीला सुद्धा आपण राजच्या पहिल्याच बॉलवर षटकार पडला होता परंतु त्यानंतर मात्र राजनं कमबॅक केलं या मॅचमध्ये. त्यामुळं आणखीन एखादा सामना मात्र या स्पर्धेमधील स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषकामधील शेवटच्या बॉलपर्यंत रंगणार का. ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल सोडून दिला होता अंदाज होता या ठिकाणी कॅप्टन सनीला. वाईट बॉल आहे आणि तेच इशारा मात्र करत असताना अंपायर आणखीन एक धाव अतिरिक्त स्वरूपामध्ये. 31 धावा धावफलकावर. बरेचसे वाईट बॉल सुद्धा पाहायला मिळाले. ते एक्स्ट्राजनं सुद्धा बरंचसं काम हलकं केलंय ते अथर्व 11 एरनजाड टीमसाठी. ग्राउंड विकेटना. ओ यावेळेस मात्र आगळा वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न अंगलट आलाय. कॅप्टन रिफाट सगळ्यात मोठा आदरा अथर्व 11 एरनजाड टीमला. कर्णधाराचा आगळा वेगळा फटका आणि तो मात्र जिव्हारी लागला असेल. आता मात्र एरनजाड संघाच्या समर्थकांना 4था धक्का लागलाय. 31 या धावसंख्येवर 3 षटकांचा खेळ समाप्त. रिंग्स ब्रेक मैदानामध्ये घेतला जाईल. 2 ओव्हर्स बाकी आहेत. शकता पहा रिप्ले मधून कदाचित अगोदरच प्री डिसाइडेड होतं मला 1 धाव घ्यायची आहे परंतु ऑफस्टम्प लाईनवरचा हा चेंडू थोडासा स्क्वेअर ऑफ द विकेट हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. कड लागली त्या ठिकाणी. टॉप एज लागली आणि तदनंतर मात्र उडालेला हा झेल. परंतु
इकडे मात्र एका पाठोपाठ एक फलंदाज बाद केलेत. 31 वर 4, 12 बॉलचा खेळ शिल्लक, 13 धावांची आवश्यकता. राजनं 2 षटकं टाकली, 17 धावा दिल्या, 2 फलंदाज बाद केले. परंतु हे बेजबाबदारपणे खेळलेला स्ट्रोक होता कर्णधाराचा. खरं तर स्वीप करायची गरज नव्हती. अगदी समोर जरी खेळले असते कबॉसला सुद्धा तरी एक धाव जी काढायची ती निघाली असती. परंतु मेरिटनुसार खेळावं लागतं. मनामध्ये अगोदरच होतं की या क्षेत्रामध्ये मला एक धाव घ्यायची आहे आणि तेच करण्याचा प्रयत्न मात्र त्यानं केला आणि महत्त्वाची विकेट, बहुमूल्य विकेट आपली गमावले ती कर्णधार. 2 ओव्हर्समध्ये 13 धावांची गरज आहे. 13 रिक्वायर्ड. एक चांगलं षटक, हे 4थं षटक जर चांगलं पडलं माणकिवली संघाच्या दृष्टिकोनातून एक 4 ते 5 धावांचं, तर नक्कीच हा सामना तुम्हाला शेवटच्या बॉलपर्यंत रंगताना दिसेल. त्याचबरोबरीने या ओव्हरमध्ये धावा काढण्याचा प्रयत्न मात्र असेल तो एरंजाड संघाचा, जेणेकरून शेवटच्या षटकामध्ये कोणतं टेन्शन नको. आणि त्याच इराद्यानं आता मात्र मैदानामध्ये चंदू आहेत. सलामीला आलेलं फलंदाज, एक मोठी झेल माणकिवली संघाला की नाही, आणि यासाठी मात्र हे निर्णायक षटक असणार आहे. 12 चेंडू आणि 13 धावांची गरज आहे. प्रशांत तयार. क्रॉस बॅटेड स्क्वेअर ऑफ द विकेट. हा फटका स्क्वेअर एकला क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलाय. सचिन तेंडुलकर स्टँड समोर एकच धाव येत आहे. चांगला थ्रो त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. एक रन. आता मात्र संघर्ष अगदी शिगेला जाऊन पोहोचलाय. ज्या पद्धतीनं मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवले मागच्या काही चेंडूंमध्ये, आणि एक एक धावेसाठी सुद्धा खरं तर स्ट्रगल करावा लागलाय अथर्व 11 एरंजाड या संघाला. सुरुवातीला थोडासा रिलॅक्स वाटत होता कारण विकेट्स गमावलेल्या नव्हत्या, चांगले स्ट्रोक्स निघत होते. परंतु त्यानंतर मात्र एका पाठोपाठ एक 4 फलंदाज बाद होताना आपण पाहिले, आणि थोडंसं प्रेशर आता मात्र त्यांच्याही गोटामध्ये पाहायला मिळतोय. पॅव्हेलियनमध्ये प्रेशर आहे कारण तेवढाच मोठा सामना आहे आणि सगळ्यात मोठी स्पर्धा करत तर टेनिस क्रिकेट विश्वामधील आपण खेळतोय, त्यामुळे थोडासा दबाव. फुल टॉस होता, समोर समोर मारण्याचा प्रयत्न केलाय, अगदी लॉंग ऑनकडे फुल टॉस बॉल. त्या ठिकाणी ऋतिकच्या सुद्धा मनामध्ये हेच होतं की चंदूला कदाचित स्ट्राईकला आणायचं आहे मला, आणि अशाच आविर्भावामध्ये खरं तर फटका फुल टॉस बॉल कोणत्याही वॅकंट एरियामध्ये प्लेस केला असता तर आणखीन धावा मिळाल्या असत्या ते एरंजाड संघाला. परंतु या सिंगल रन न होईल धावसंख्येमध्ये बदलाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 33. 33 धावा धावफलकावर. 10 बॉल 11ची आवश्यकता. कट केला यावेळेस मात्र पॉइंटला बीट केलाय बॉल. वेगानं चाललाय बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या दिशेनं. महत्वपूर्ण फटका पाहायला मिळतोय. चेंडू सीमा पार. 4 धावांकरता चौकार. साऱ्यांचा करतोय सन्मान. स्वर्गीय जगन्नाथ मूर्ती चषक बदलापूर शहराची हाय शान. बराचसा बाहेर सुद्धा होता हा चेंडू आपण पाहिला प्रशांतचा, आणि रूम सुद्धा बराच मिळाला, वेळ सुद्धा बरंच होता. पहा अगदी आरामामध्ये बॅकफूटला गेला आणि त्यानंतर कट केला होता आणि बॉलनं मात्र गाठली सीमारेषा. महत्त्वाच्या 4 धावा या ठिकाणी आल्यानंतर टेन्शन दूर झालंय. ते अथर्व 11 एरंजाड संघ. 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 7 धावांची आवश्यकता. सलामीला आलेला फलंदाज चंदू आता मात्र 5 मध्ये विजय साकारण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करतोय. चांगला चेंडू यावेळेस मात्र प्रशांतचा. इकडे डॉट निघालाय. निर्धाव चेंडू कधी चौकार, तर पुढच्याच बॉलवर मात्र कमबॅक सुद्धा करताना दिसतोय तो माणकिवलीचा संघ. अनुभव आहे, अशा मॅचेस कशा जिंकवायच्या याचा अनुभव आहे, प्रदीर्घ अनुभव आहे चंदू यांच्याकडे. गेले कित्येक वर्ष आपण सातत्यानं पाहतोय. अथर्व 11 एरंजाड टीमसाठी खरं तर बऱ्याच वेळेला आनंदाचे क्षण दिलेत या खेळाडूनं, आणि आता सुद्धा तेच करायचं आहे त्याला. 8 चेंडूंचा खेळ बाकी. 7 धावांची गरज आहे. राऊंड स्टंप्सनं तयार प्रशांत. फुल टॉस होता, फक्त दिशा दिले. ऑन साईडला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक वेगाने त्या ठिकाणी पोहोचलाय. चांगली फेकी, एकच धाव. रोखलंय कारण या सिच्युएशनला आता मात्र कोणती रिस्क नको. आता नवीन कोणता फलंदाज यायला नको. हेच दोघं एकमेकांना सांगत असताना इकडे 6 धावांची आवश्यकता. 38 धावा धावफलकावर लागल्यात. 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 6 धावांची आवश्यकता. मॅच मात्र कमालीचं खरं तर टेन्शन वाढवणारी ठरले ती दोन्ही संघांच्या समर्थकांच्या दृष्टिकोनातून. दोनही समर्थक आपण पाहिले तर दोन्ही गावचे एरंजाड माणकिवलीचे चिंतेमध्ये आहेत.
दोनही मोठा सपोर्ट मात्र पाहायला मिळतोय आपापल्या संघांना. इकडे 6 धावा दूर आहे. 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 6 धावा करायच्या त्या मॅचमध्ये, परंतु काय टफ फाईट दिले. 44 धावांचा पाठलाग करत असताना सुद्धा घाम फोडलाय तो सध्याच्या घडीला माणकिवली संघानं. लास्ट बॉल अतिशय महत्वाचा चेंडू सोडून दिला होता. चेंडू लेग स्टिकच्या बाहेर होता आणि पंचांनी मात्र इकडे वाईट असल्याचा निर्वाळा दिला. एक अतिरिक्त रन धावसंख्येमध्ये नोंदवली जाईल. यस, पण इकडे रेफर करण्यात आले. व्हाईट बॉलसाठी खरं तर रेफर करण्यात आले. फ्रॉम बिल्डिंग टीम चेक केलं जाईल, कारण अतिशय निर्णायक क्षणाला मात्र ही मॅच येऊन पोहोचले. इकडे रिव्ह्यू घेण्यात आलाय. गमावण्याची भीती नाहीये, कारण जर एखादा निर्धाव आला तर मात्र या मॅचमध्ये राहता येईल. परंतु व्हाईट बॉल आला, आणखीन एखादा चेंडू मिळेल, परंतु अतिशय महत्त्वाचा चेंडू असेल. पाहूया एक्झॅक्टली काय झालंय. शेवटचा चेंडू प्रशांतनं टाकला जरूर, परंतु एक्झॅक्टली कुठून गेलाय. इट्स अ व्हाईट बॉल कॉल. एक्स्ट्रा धाव मिळेल या ठिकाणी. अथर्व 11 एरनजाड रिव्ह्यू गमावतोय तो माणकिवली संघ. 7 चेंडू आणि आता मात्र 5 धावांची आवश्यकता. 5 नीडेड नाव. हा चेंडू चांगला टाकावाच लागणार आहे प्रशांतला, तरच हा सामना मात्र शेवटच्या ओव्हरपर्यंत, शेवटच्या बॉलपर्यंत रंगवताना माणकिवली संघ दिसेल. परंतु इकडे धावा आल्या तर मात्र हा सामना हातामधून निसटण्याची भीती मात्र असेल ती माणकिवलीला. गोलंदाज तयार. प्रशांत समोर ऋतिक आहेत. ऑन स्ट्राईक. महत्वाचा चेंडू सादर करेल. हो, यावेळेस मात्र बॅकफुटला जाऊन पूलचा फटका ऑन साईडला समोर खेचलाय. पहिली धाव वेगानं, दुसऱ्याचा प्रयत्न, रिस्क घेतले, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, 2 धावा पूर्ण. रनिंग बिटवीन द विकेट स्मार्ट होती. काही झालं तरी इकडे धोका पत्करला होता दोनही फलंदाज चंदू आणि ऋतिक यांनी, परंतु या धावा मात्र जीवाच्या आकांतानं पळालं आणि या 2 धावा मात्र पूर्ण केल्यात. दुहेरी धावांचं योगदान. मॅच मात्र शेवटच्या ओव्हरवर, शेवटचे 6 बॉल, 3 धावांची आवश्यकता सुपर 5 मध्ये दाखल होण्यासाठी अथर्व 11 एरनजा टीमला. ठाणे रायगड बदलापूर गावात क्रिकेटचं आयोजन केलाय. ठाणे रायगड बदलापूर गावात क्रिकेटचं आयोजन केलाय. स्वर्गीय जगन स्मृती चषक मानाने मयूर ग्रुपने ठेवलाय. जगन स्मृती चषक मानाने मयूर ग्रुपने ठेवलाय. थँक्यू सो मच. मुख्य व्यासपीठावरती बघा एक चावी आहे, सुझुकी कारची ती चावी आहे. आपण घेऊन जायची आहे. जे कोणच्या मालकाची असेल आपण ओळख पटवून ती चावी घेऊन जायची आहे. मुख्य व्यासपीठावरती एक चावी राहिली आहे, जे कोणत्या मान्यवरांची असेल ती आपण चावी घेऊन जायचं याची पण नोंद घ्यायची आहे. आउट टू यू कमेंट्री बॉक्स. 6 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. सगळ्यांचं लक्ष मात्र या सामन्याकडे लागले. कोणता संघ जिंकणार. अथर्व 11 एरनजाड आणि त्यांच्या विरोधामध्ये श्री गणेश माणकिवली संघ सुद्धा चांगला संघर्ष करतोय. खरं तर पहिल्यांदा बॅटिंग करत असताना 43 धावा फक्त उभारल्या आणि 43 धावांमध्ये मात्र चांगला संघर्ष दिलाय. काटेकी टक्कर पाहायला मिळाले. सहजासहजी जिंकू दिलेला नाही आतापर्यंत. अजूनही 3 धावा दूर आहे आणि गोलंदाजी मार्कवर मात्र शेवटचं षटक घेऊन देवेंद्र मिणमिणे येतोय. असेल का हा गोलंदाज जो मात्र या धावसंख्येचं संरक्षण करेल. परंतु पाहूया चंदू 7 बॉलमध्ये 8, ऋतिकनं मात्र चांगली दिले 7, 2 बॉलमध्ये 3 धावाचं योगदान आणि दोघांनी हळूहळू का होईना विजयाकडे मात्र लोटले सध्याच्या घडीला. अथर्व 11 एरनजा टीमला. देव येतोय. देवासारखं धावून यावं लागेल या गोलंदाजाला. फुल टॉस आहे यावेळेस मात्र स्क्वेअर लेगला धाडला. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे. वेगानं त्या ठिकाणी आलाय. सिंगल मिळते. पहिल्या बॉलवर 1 धाव. हेच करायचं आहे. एरनजा टीमला फार मोठी रिस्क घ्यायची आता मात्र गरज नसेल. सिंगलनं सुद्धा सहजतेनं हा सामना मात्र जिंकता येऊ शकतो. अजूनही 2 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. टाय झाली मॅच तर सुपर ओव्हरचा थरार तुम्हाला पाहायला मिळतो या स्पर्धेमध्ये. परंतु इकडे 2 धावा दूर आहे. शेवटचे 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे.
अशीच एक मॅच गतवर्षी आपल्याला पाहायला मिळाली होती, कडाव आणि जाई. कडाव संघानं मात्र एक धाव काढू दिली नव्हती. शेवटच्या ओव्हरमध्ये सामना सुपर ओव्हरमध्ये गेला होता. हे आठवणी आहेत खरं तर या स्पर्धेनं बऱ्याचशा आठवणी दिल्यात. आणि इकडे खरं तर एखादा चांगला परफॉर्मन्स तुम्ही दिला तर वर्षानुवर्ष खरं तर अनेक समालोचकांच्या मुखामधून तो गायला सुद्धा जातो, लक्षात ठेवलं जातं. अनेक क्रीडा रसिक मात्र खरं तर स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषकामधला कोणताही परफॉर्मन्स विसरत नाही सहजासहजी. आणि त्याचमुळे इतिहास रचावा लागेल तो देव मिणमिण्याला. इकडे चान्स होती, पाहूया काय घडलंय. थ्रो तर झालाय, त्या ठिकाणी पाहावं लागेल. समोर पुढ्यात पडला, अगदी समोर क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आला होता. अगदी आपण पाहतोय स्लीपडॉनच्या दिशेमध्ये, परंतु तिकडे झेलची शक्यता नव्हती. थ्रो सुद्धा चांगला झाला होता, पाहावं लागेल. थोडासा नाही कलेक्ट करता आला आणि त्याचमुळे ही एक धाव येताना एकेरी धावेच्या बरोबरीनं आता मात्र स्कोर लेबल होत असताना फक्त एक धाव दूर आहे. इकडून मात्र अथर्व 11 एरनजाड संघाला मात्र सुपर 5 मध्ये प्रवेश करण्यासाठी इकडे 4 चेंडू जर निर्धाव टाकले माडकिवली संघानं तरच हा सामना मात्र सुपर ओव्हरपर्यंत रंगू शकेल. पाहूया क्षेत्ररक्षण आता मात्र जवळ आणलं गेलंय. नेक्स्ट मॅच तुम्हाला बिग फाईट पाहायला मिळेल. आई देवी वडूनवकर आणि त्यांच्या विरोधामध्ये म्हात्रे पाडा, कमालीचा सामना पाहायला मिळेल. गोलंदाज सय्यार, देव मिणमिणे. चांगला बॉल यावेळेस मात्र टप्पा पडल्यानंतर आतमध्ये आलाय. निर्धाव चेंडूची सांगता, गोलंदाजी चांगली करतोय देव. इकडे मात्र थोडासा विजय लांबवला जातोय. अथर्व 11 एरनचा टीमचा काही घडू शकतो या मॅच मध्ये. जोपर्यंत नाही हा शब्द तुम्हाला ऐकू येत नाही ना तोपर्यंत सारं काही शक्य आहे. हे अशक्य तुम्हाला शक्य करावं लागेल. 3 चेंडू निर्धाव टाकले तर एक संधी मात्र मिळेल ती माडकिवली संघाला सुद्धा, आणि त्यासाठी तुम्हाला मात्र घाम गाळावा लागेल. या मॅच मध्ये 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे, एका धावेची गरज आहे. परंतु 44 धावांचा सामना मात्र इथपर्यंत आणलाय, त्याबद्दल त्यांचं सुद्धा आपल्याला कौतुक करावं लागेल. वेल प्लेड माडकिवली टीम ऑल्सो. 3 चेंडू आणि एक धाव. सिनियर खेळाडू, अनुभवी खेळाडू चंदू आहेत, त्यामुळे तेवढं टेन्शन नसेल ते एरनजाड संघाच्या समर्थकांना. राईट आर्म ओव्हर द विकेट. नेक्स्ट बॉल हलक्या हाताने यावेळेस मात्र ग्लास केला आणि बॉलला पाठवलंय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं. आणि इकडे मात्र सरळ सुपर 5 मध्ये प्रवेश करतोय तो अथर्व 11 एरनजाड हा संघ. बॉल प्लेड बॉयज. हार्दिक हार्दिक अभिनंदन टीम एरनजाड. हार्ड लक. परंतु अभिनंदन करूया आपण माडकिवली संघाचं सुद्धा. रिकाम्या हाताने मात्र हा संघ घरी जाणार नाहीये आणि त्याची सोय मात्र त्याची करून ठेवले त्या स्पर्धेचे दमदार आयोजक मयूरजी पिसेकर आणि प्रतीकजी पिसेकर यांनी. आणि जाऊया मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्काराकडे. सामनावीर आणि सामनावीर हा पुरस्कार मात्र जाईल. 2 षटकं टाकली, धावा दिल्या त्या फक्त 9 आणि पंजा खोलला आज. 5 विकेट सॉल. सनी राणे ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच.